नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीनेजमधल्या मुलींचे पिरियड प्रॉब्लेम्स कुठले कुठले असतात ते समजून घेणार आहोत. त्यामागची कारणं काय काय असतात, त्यावरचे उपाय कुठले कुठले आहेत हेही पाहणार आहोत. कुठल्या कंडिशन्समध्ये डॉक्टरांना भेटणं गरजेचं असतं हेही आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळं आजचा व्हिडिओ थोडासा मोठा जरी झाला तरीसुद्धा शेवटपर्यंत पाहत राहा. जर तुम्ही एका टीनेज मुलीचे पॅरेंट असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे. खूप वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून समजणार आहेत आणि नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की पाळी येणं ही एक खूप जटिल प्रक्रिया आहे. आपल्या शरीरामधले वेगवेगळे अवयव त्यामध्ये काम करत असतात. वेगवेगळ्या अवयवांद्वारे ही प्रक्रिया नियंत्रित केली जाते. आपला ब्रेन म्हणजेच हायपोथॅलॅमस, पिट्युटरी ग्लँड, ओव्हरीज म्हणजेच अंडाशय आणि त्यानंतर गर्भाशय या सगळ्या अवयवांद्वारे ही प्रक्रिया नियंत्रित केली जाते. या सगळ्या अवयवांनी एकत्रपणे सुसंगत काम केल्यानंतर ही जटिल प्रक्रिया व्यवस्थितपणे पूर्ण होत असते. हे सायकल व्यवस्थित कंप्लीट होत असतं. आणि टीनेजमधल्या मुलींना बऱ्याचदा खूप साऱ्या छोट्या मोठ्या पिरियड प्रॉब्लेम्सना फेस करावं लागत असतं. जसं की पिरियड्स खूप लवकर येणं, पिरियड्सचं ड्युरेशन खूप जास्त असणं म्हणजे खूप जास्त दिवस ब्लिडिंग होत राहणं. काही मुलींना खूप लवकर पिरियड्स येतात, काही मुलींना खूप उशिरा पिरियड्स येतात. बऱ्याच वेळेला गोळी घेतल्याशिवाय पिरियड्स येत नाहीत अशी सुद्धा कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. खूप कमी ब्लिडिंग होणं, खूप लवकर पाळी येणं, 15-15 दिवसानंतर पाळी येणं, 2 पाळींच्या मध्ये ब्लिडिंग होत राहणं, पाळीच्या वेळेला खूप जास्त पोट दुखणं, पोटामध्ये क्रॅम्प्स येणं, हातपाय थंड पडणं, अशक्तपणा जाणवणं यासारखे आणि यासोबत इतर अनेक छोटे मोठे प्रॉब्लेम्ससुद्धा आपल्याला खूप कॉमनली या काळामध्ये दिसून येतात. म्हणूनच सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की यामागची कारणं कुठली कुठली आहेत. नंबर 1, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, पिरियड्समध्ये टीनेजमधल्या मुलींना पिरियड्सचे प्रॉब्लेम निर्माण होण्यामागचं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे ओव्हरवेट असणं. तुमच्या शरीराचं वजन खूप जास्त असेल तर या अतिरिक्त वजनामुळे सुद्धा तुम्हाला पाळीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. ओबेसिटी किंवा ओव्हरवेट असणं टीनेजमधल्या मुलींमध्ये पिरियड प्रॉब्लेम निर्माण होण्याचं हे एक खूप महत्त्वाचं आणि खूप कॉमन असं कारण आहे. त्यामुळं तुमचं वजन खूप जास्त नाही सगळ्यात आधी चेक करा. नंबर 2, दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे खूप कमी बॉडी वेट असणं, प्रमाणापेक्षा वजन कमी असणं हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं कारण आहे. वजन प्रमाणापेक्षा कमी असणं याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे नॉट टेकिंग इनफ कॅलरीज म्हणजे पोषक घटक आहारामध्ये न घेणं, पोषक घटकांचा अभाव असणं हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं कारण आहे. आजकाल बऱ्याच वेळेला ही गोष्ट खूप कॉमनली आपल्याला दिसून येते की मुलींमध्ये बारीक होण्याची क्रेज आहे. आपलं वजन कमीत कमी असायला हवं असं प्रत्येक मुलीला वाटतं. पटकन बारीक होण्यासाठी, पटापट वेट लूज करण्यासाठी भरपूर वेळेला काही अनरिअलिस्टिक डाएट्ससुद्धा फॉलो केले जातात. काही भयंकर प्रकारचे डाएटचे प्रकार केले जातात. त्यामुळं सुद्धा शरीरामध्ये पौष्टिक घटकांची कमतरता निर्माण होते आणि पाळी इरेग्युलर होण्याचं हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. नंबर 3, तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे थायरॉईड डिसऑर्डर्स. थायरॉईड हॉर्मोनच्या लेवल्समध्ये काही कमी जास्तपणा निर्माण झाला तरीसुद्धा ही समस्या निर्माण होऊ शकते. खूप जास्त लाईट, खूप हेवी किंवा खूप इरेग्युलर म्हणजे खूप कमी, खूप जास्त किंवा खूप अनियमित पाळी थायरॉईड हॉर्मोनच्या कमी जास्त होण्यामुळं दिसून येऊ शकते. थायरॉईड डिसऑर्डर्समध्ये यासोबतच आणखीही काही लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. जसं की खूप जास्त थकवा येणं, वजन खूप जास्त वाढणं किंवा कमी होणं, ड्राय स्किन यासारखी इतर लक्षणंही आपल्याला यामध्ये दिसून येतात. नंबर 4, चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, ज्याला PCOS असं म्हटलं जातं. पॉलिसिस्टिक ओव्हरीज असणं हा सुद्धा एक प्रकारचा हॉर्मोनल डिसऑर्डर आहे. आता म्हणजे नेमकं काय तर शरीरामध्ये पुरुष संप्रेरकांचं
प्रमाण हे वाढलेलं असतं, म्हणजे अँड्रोजन लेवल्स शरीरामधले वाढलेले असतात. शरीरामध्ये इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी दिसून येते. अगदी थोडक्यात सांगायचं तर शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स तयार होतो आणि त्यामुळं पाळी अनियमित यायला सुरुवात होते. अगदी कॉमनली दिसणारं असं हे कारण आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरीज असताना इतरही काही लक्षणं आपल्याला दिसून येतात, जसं की एक्स्ट्रा हेअर ग्रोथ ऑन चिन, म्हणजे हनुवटीवरती एक्स्ट्रा हेअर ग्रोथ दिसणं, ओठांच्या वरचा भाग जो आहे म्हणजे अप्पर लिप जे आहे तिथे खूप जास्त हेअर ग्रोथ असणं, चेस्टवरती पोटावरती खूप जास्त हेअर ग्रोथ दिसून येणं, त्याचबरोबर पिंपल्सचं प्रमाण खूप जास्त असतं. खूप कमी खाऊन सुद्धा वजन वाढत राहतं, अतिरिक्त वजन वाढ आणि पाळीची अनियमितता यासारख्या वेगवेगळ्या लक्षणांचा समूह आपल्याला इथे दिसून येतो. नंबर 5, पाचवं महत्त्वाचं कारण म्हणजे एक्सेसिव्ह एक्सरसाइज. खूप जास्त व्यायाम ज्या मुली करतात अशांमध्ये सुद्धा पाळीची अनियमितता दिसून येते. ज्या मुली ॲथलीट्स आहेत किंवा ज्या खेळाडू आहेत, खूप जास्त व्यायाम ज्यांना करावा लागतो त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम कदाचित निर्माण होण्याची शक्यता असते. नंबर 6, सहावं महत्त्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस. शाळेचा अभ्यास, एक्स्ट्रा क्लासेस, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, त्या व्यतिरिक्त घरामधले असणारे काही छोटे मोठे टेन्शन्स जर मुलींना असतील किंवा रुटीनमध्ये खूप मेजर चेंज जर आलेला असेल तर अशा वेळेला सुद्धा स्ट्रेस निर्माण होऊ शकतो आणि हा वाढलेला स्ट्रेस कॉर्टिझोल लेवल्स आपल्या शरीरामधले वाढवत असतो, ज्यामुळं हॉर्मोन प्रोडक्शनच्या कामामध्ये व्यत्यय निर्माण होत असतो. नंबर 7, सातवं महत्त्वाचं कारण म्हणजे काही आजारांवरची काही औषधं जर तुम्हाला सुरू असतील, नियमित घेण्यासारखी औषधं जर सुरू असतील तर अशा वेळेला सुद्धा हा प्रॉब्लेम निर्माण होण्याची शक्यता असते. आणि नंबर 8 आणि 8वं महत्त्वाचं कारण म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजेच बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव. आता ही झाली त्याची काही कॉमन कारणं. आता बोलूयात आपण काय करू शकतो, त्यावरचे उपाय काय काय असू शकतात याबद्दल. यामधली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडे पेशन्स ठेवणे, थोडा वेळ वाट पाहणे. पाळी येणं ही एक खूप जटिल प्रक्रिया आहे, त्याबद्दल आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो. आपल्या शरीरामधले वेगवेगळे अवयव एकाच वेळेला सुसंगतपणे काम करायला सुरुवात झाल्यानंतर हे सायकल रेग्युलर होत असतं. हायपोथॅलॅमस, पिट्युटरी ग्लँड, अंडाशय म्हणजे आपल्या ओव्हरीज आणि त्यानंतर युट्रस म्हणजेच गर्भाशय, या सगळ्या गोष्टी एकत्रपणे सुसंगत काम करायला सुरुवात झाल्यानंतर पिरियड्स रेग्युलर यायला मदत होत असते. आपलं शरीर या सगळ्या गोष्टी ऑन इट्स ओन म्हणजे स्वतःचं स्वतः मॅनेज करू शकत असतं बऱ्याच वेळेला. पाळी यायला सुरुवात झाल्यानंतर इस्पेशली पहिले काही महिने पिरियड्स इरेग्युलर असणं हे खूप कॉमनली दिसून येतं. कन्सिस्टंट रेग्युलर सायकल डेव्हलप होण्यासाठी आपल्याला पॅनिक न होता आपल्या शरीराला थोडा वेळ द्यायला हवा. नंबर 2, दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला करायला हवी ती म्हणजे कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रीम डाएट्स न करणे. कुठल्याही प्रकारचे अनसायंटिफिक आणि अनरिअलिस्टिक डाएट करणं मुलींनी टाळायला हवं. खूप जास्त बारीक होण्यापेक्षा किंवा खूप जास्त पटापट वजन लूज करण्यापेक्षा आपण हेल्दी कसे राहू याकडे लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं आहे. बारीक लोक हेल्दी असतातच असं अजिबात नाही. आपण नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ऑल बॉडीज आर ब्युटिफुल इन देअर ओन वे. नंबर 3, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थायरॉईड हॉर्मोनचा तपास करून घेणं. जर थायरॉईडचे लेवल कमी जास्त असतील तर अशा वेळेला तज्ज्ञांकडून त्यासाठी योग्य उपचार घेणं. नंबर 4, चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायामाचा अतिरेक टाळणं. बऱ्याच वेळेला पटापट वजन लूज करण्यासाठी सुद्धा खूप जास्त प्रमाणात व्यायाम केला जातो आणि व्यायामाचा अतिरेक हा बऱ्याच वेळेला आपल्या एंडोक्राईन सिस्टमवरती निगेटिव्ह इफेक्ट्स निर्माण करत असतो. नंबर 5, पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमितपणे सकस, पौष्टिक आणि संतुलित आहार घेणे, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये कुठल्याही पौष्टिक घटकांची कमतरता निर्माण होणार नाही. आणि नंबर 6, सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बैठी जीवनशैली अवॉइड करणं. हलका फुलका व्यायाम करत राहणं. यामध्ये तुम्ही योगा करू शकता, हलकासा वॉक घेऊ शकता, दररोज 30 मिनिटाची का होईना पण हलकी फुलकी फिजिकल ॲक्टिव्हिटी नियमितपणे करत राहणं. दररोज अर्ध्या तासाची हलकी फुलकी फिजिकल ॲक्टिव्हिटी जरी तुम्ही करत राहिलात तर त्यामुळं अनेक शारीरिक आपल्याला ॲडव्हान्टेजेस तर होतातच, म्हणजे आपल्या शरीराला त्याचे अनेक बेनिफिट होतातच, पण त्याचबरोबर स्ट्रेससुद्धा कमी व्हायला मदत होते.
आणि आता बोलूयात आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे अशा कुठल्या कंडिशन्स आहेत की ज्या निर्माण झाल्यानंतर आपल्याला आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटणं गरजेचं असतं. नंबर 1 पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सलग 1 आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त दिवस ब्लिडिंग होत असेल तर. नंबर 2 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिरियड्स रेग्युलर होते, खूप दिवस रेग्युलर येत आहेत आणि अचानक अनियमित झाले, एकदम बंद झाले किंवा खूप जास्त प्रमाणात यायला लागले, खूप कमी यायला लागले किंवा कुठल्याही प्रकारची नियमितता अचानक निर्माण झाली असेल तर. नंबर 3 तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पिरियड्सच्या वेळेला खूप जास्त हेवी ब्लिडिंग जर होत असेल तर. नंबर 4 चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 पिरियड्सच्या मध्ये जर स्पॉटिंग होत असेल किंवा ब्लिडिंग होत असेल तर अशा वेळेला सुद्धा तुम्हाला डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे. नंबर 5 पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15 दिवसातच जर पुढची पाळी येत असेल तर. नंबर 6 सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर प्रत्येक वेळेला 45 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस पाळी येत नसेल तर. नंबर 7 म्हणजे सडन ॲब्सेन्स ऑफ पिरियड्स म्हणजे पाळी रेग्युलर येत असते आणि अचानक पाळी यायची बंद झाली किंवा पाळी येत नाही आहे असं जर तुमच्या लक्षात आलं तर. आणि नंबर 8 आठवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिरियड्स आल्यानंतर खूप जास्त सिव्हिअर क्रॅम्प्स जर येत असतील, खूप जास्त तीव्र स्वरूपाची पोटदुखी, कंबरदुखी जर तुम्हाला होत असेल तर अशा वेळेला सुद्धा डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे. सौम्य ते मध्यम पोटदुखी होणं हे खूप कॉमनली दिसून येतं. अशा वेळेला आपण काय करायचं यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला पोटदुखीचा त्रास होत असेल तर त्यामागची कारणं काय आहेत आणि कसा तो त्रास आपल्याला टाळता येईल या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेल्या आहेत. त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहता येईल. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पण जर पाळीच्या वेळेला खूप जास्त तुम्हाला पेन्स होत असतील, अनबिअरेबल पेन असेल तर अशा वेळेला मात्र तुम्हाला तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळं जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.